नमस्कार. 6 ऑगस्टपासून रात्री 8:30 वाजता ललित 205 ही मालिका स्टार प्रवाहावर तुमच्या भेटीला येणार आहे. मालिकेची संपूर्ण टीम, आमची अख्खी फॅमिली तुमच्या इथे भेटीला आलेली आहे. मी एकेकाची इथे ओळख करून देते. सर्वात प्रथम माझी ओळख करून देते. मी या मालिकेत निलिमा राजाध्यक्ष हे कॅरेक्टर प्ले करते. निलिमा ही एक अशी मुलगी आहे जी खूप श्रीमंत घरातून या घरात लग्न होऊन आली आहे. त्यामुळे तिचा एक वेगळाच रुबाब आहे, वेगळीच तिची ऐट आहे आणि तिला असं वाटतं की आपल्याला इथे खूप महत्त्व मिळावं, जे कधीही तिला मिळत नाही. आणि ती जरा येडी आहे. ती सतत काही ना काहीतरी उद्योग करत असते. कोणाच्या तरी दाराबाहेर, खोलीच्या दाराबाहेर जाऊन काहीतरी ऐकेल, पकडली गेली तर म्हणेल नाही नाही मी इकडनं पास होत होते आणि मी ऐकलं, अशा टाईपची ती आहे. आणि हे कॅरेक्टर बघायला, खरं तर आमची सिरियल बघायला तुम्हाला खूप मजा येईल. बाकीच्या कॅरेक्टरशीही मी ओळख करून देते. यांना तुम्ही ओळखताच, सागर तळाशीकर खूप मालिकेतून आपल्याला भेटले आहेत, पण ललित 205मधून आपल्याला ते कुठल्या कॅरेक्टरमधनं भेटणार आहेत हे आपण त्यांनाच विचारूया. मी प्रथमेश हे कॅरेक्टर करतो, म्हणजे नीलच्या वडिलांचं. आणि वडील आणि मुलगा यांच्या नातेसंबंधामध्ये एक जो ताणतणाव असतो, की जे प्रेम असतं नसतं, याचे सगळे कंगोरे तुम्हाला आमच्या या मालिकेमध्ये बघायला मिळतील. आणि मुळात या सिरियलचा सब्जेक्ट मॅटर हा हिरो असल्यामुळे त्याच्या एकमेकांशी असलेले नातं जे आहे त्या नातेसंबंधावरती प्रकाश पाडणारी ही मालिका आहे. तेव्हा आजीचं मुलाशी, आजीचं नातवाशी, आजीचं सुनांशी, आजीचं मुलांशी, हे नातं जी आहे आणि त्या नात्यातून एक विणी जी घट्ट होत जाणार आहे ती तुम्हाला या सिरियलमध्ये अनुभवायला मिळेल. सिरियलबद्दल आणि कॅरेक्टरबद्दल त्यात काय घडणार आहे हे मी आत्ता बोलत नाही, कारण ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावरच बघा. धनश्री दवंदे ही या मालिकेत काय करते हे तीच सांगेल. नमस्कार, मी पद्मिनी राजाध्यक्ष कुटुंबातली सगळ्यात मोठी सून. आमचं ललित 205 हे जे घरातलं हे जे कुटुंब आहे त्यातली अत्यंत प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारी, पण खूप मनाला लागतं तिच्या, पटकन रडू येतं तिला. नवऱ्याबरोबर असलेलं तिचं नातं कदाचित मुलामध्ये आणि वडिलांमध्ये तिचं मधल्यामध्ये कुठेतरी सँडविच होते, की या दोघांना मात्र मी घट्ट बांधून ठेवू शकले नाही, एकत्र आणू शकले नाही, याची खंत तिला आहे. पण सासूबाईंचा, आईंचा मात्र तिला नेहमी सपोर्ट आहे. तिला सांभाळून घेणाऱ्या, समजून घेणाऱ्या घरात त्या एकट्याच आहेत. पण तरीसुद्धा हे सगळं वातावरण असं असताना सुद्धा ती सगळ्यांवर घरात प्रेम करते, घरातल्या सगळ्यांची काळजी घेते. अशी ही पद्मिनी तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. आणि ललित 205चं आमचं हे जे कुटुंब आहे याविषयी सांगायचं, सगळेच कॅरेक्टर खूप छान आहेत, तुम्हाला बघायला आवडतील. आणि प्रत्येकाला असं वाटेल की हे कॅरेक्टर आपल्या घरात पण आहे, ही आपली एक आत्या अशी आहे, एखादी मावशी अशी आहे, एखादी काकू अशी आहे. हे जे आहे एकत्र कुटुंबामध्ये, हे तुम्हाला नक्कीच आमच्या मालिकेमध्ये सुद्धा बघायला मिळेल. त्यामुळे अजिबात विसरू नकात. ललित 205 सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता स्टार प्रवाहावर बघायला. पुढची जी व्यक्तिरेखा आहे ती आहे आमच्या सिरियलमधली सगळ्यात तरुण मुलगी, जिचं नाव आम्ही मॅगी ठेवलं आहे. जिचं खरं नाव प्राजक्ता आहे, जिचं नाव आम्ही मॅगी ठेवलं आहे कारण तिच्या केसांकडे बघून तुम्हाला कळेलच. तर तिच्या केसांकडे बघून तुम्हाला कळेलच. बाकी कॅरेक्टरबद्दल तीच सांगेल. मी सारा राजाध्यक्ष. माझं कॅरेक्टर एक कॉलेज गोईंग गर्ल आहे, जे प्रत्येक घरामध्ये असं एक शेंडीफळ असतं. आय एम अ पॅम्पर्ड चाइल्ड. म्हणजे सगळेच माझी खेचत असतात आणि सगळेच म्हणजे तेवढे लाडही करत असतात. सो इट्स अ फनी कॅरेक्टर, पण तुम्ही एन्जॉय कराल. प्रत्येक हां हे माझे बाबा आहेत आणि माझी आई आहे आणि माझी मोठी काकू, माझा मोठा काका, माझी छोटी काकू. And actually she's my young kaku, okay? So I cannot call her kaku. Yes. So she always tell me like, please don't call me kaku. But ती माझी छोटी काकू आणि तो माझा छोटा काका. तुम्ही नक्की पहा 8:30 वाजता ललित 205. थँक्यू.
आता सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीशी ओळख करून देते या सिरियलमध्ये जो माझा नवरा झालाय निलिमाचा, माझा निलिमाचा जो नवरा झालाय, कारण महत्त्व मला आहे त्याला नाही, आणि साराचे वडील तर अनिकेत केळकर, तो सांगेल तुम्हाला काय. नमस्कार. यामध्ये मी मंगेश राज्याध्यक्षाचा रोल करतोय, म्हणजे राज्याध्यक्ष कुटुंबातला नंबर 2चा मुलगा. माझं कॅरेक्टर सांगणं म्हणजे हां 2 नंबर सांगितल्यानंतर इथेच कळलं असेल तुम्हाला की माझं कॅरेक्टर काय असेल. सो वेगळं सांगायची गरज नाही. मी पहिल्यांदाच प्रयत्न करतो अशा पद्धतीचं कॅरेक्टर करण्याचा. लक्ष नावाची मालिका स्टार प्रवाहाची आधी मी 5.5 वर्ष ॲज इन्स्पेक्टर केली. त्यानंतर हे खूपच वेगळं कॅरेक्टर आहे. तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. मी प्रयत्न करतोय, बघूया काय होतं ते. थँक्यू. राजाध्यक्षांच्या घरात माझं निलिमाचं जिच्याशी टॉम अँड जेरीचं नातं आहे ती गार्गी राजाध्यक्ष, त्याशिवाय ते कळेल लवकर. तिच्याशी आपण बोलूया, ती तुम्हाला सांगेल. ॲक्च्युली माझ्याशिवाय त्या निलिमाचं अस्तित्वच नाही आहे असं माझं कॅरेक्टर आहे. तर मी गार्गी आणि मी सगळ्यात लहान सुनेचं कॅरेक्टर प्ले करते. आणि माझं कॅरेक्टर ॲक्च्युली सगळ्यात वेगळं आहे म्हणजे थोडंसं सोफिस्टिकेटेड आणि हो, पण तरी तुमची कॅरेक्टर जसे टिपिकल हो, बिकॉज आय हो. आणि तुम्हीच स्वतःचे सीन्स ती स्वतः घरनं लिहून आणते, कारण वेगळं कॅरेक्टर ना. बरं, माझं आणि माझ्या नवऱ्याचं विश्वच आमच्या बेडरूममधलं एक वेगळंच विश्व आहे आणि ते कोणीच एंटर करू शकत नाही असं आहे. आणि अजून एक जोडी आहे निलिमा आणि गार्गी, ती मला असं वाटतं तुम्ही डेफिनेटली एन्जॉय कराल. सो तुम्हीच बघा. आणि ललित 205 6 ऑगस्टपासून रात्री 8:30 वाजता. आपल्यापैकी हे कोणाचंही लागणार. अजून एक कॅरेक्टर आहे राजाध्यक्षांच्या घरात, सगळ्यात धाकटा मुलगा राजाध्यक्षांचा, आलोक राजाध्यक्ष म्हणजे अमोक चंदन. तर तो सांगेल त्याच्या कॅरेक्टरविषयी तुम्हाला. अमोक. थँक्यू निलिमा वहिनी. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर मी आत्तापर्यंत असं कॅरेक्टर कधीच केलं नव्हतं. मी कायम पॉझिटिव्ह आणि गुडी कॅरेक्टर्स केली होती. हे कॅरेक्टर निगेटिव्ह नाही आहे, पण हां, हे एक ग्रे शेडवरती जाणारं कॅरेक्टर आहे. म्हणतात ना की मोठं व्हावं, धाकटं होऊ नये. सो त्या कॅरेक्टर नोटवरती जाणारं हे कॅरेक्टर आहे. बिझनेसमध्ये बऱ्याच गोष्टी मी करत असतो, पण त्याचं मला रिकग्निशन मिळत नाही. त्यामुळे जी होणारी चिडचिड आहे, घरातलं एक वेगळं फ्रस्ट्रेशन आहे, त्यामुळे हा सतत कातावलेला असतो. फक्त जेव्हा बायकोबरोबर असतो तेव्हा तो मोकळा असतो, छान असतो. सो साधारण असं हे कॅरेक्टर आहे. बाकी मालिकेविषयी काही बोलायचं तर मालिका खूप सुंदर आहे. आम्ही खूप मज्जा करतो शूट करताना. तुम्ही आत्ता बघितलं असेल, फार एकमेकांची खेचत असतो आणि हे असंच चालू असतं सीनमध्ये सुद्धा. आणि ही सगळी केमिस्ट्री तुम्हाला 6 ऑगस्टपासून रात्री 8:30 वाजता स्टार प्रवाहावर बघायला मिळणार आहे. सोमवार ते शनिवार नक्की बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर पाहायला विसरू नका. ललित 205.